नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक किपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकतोय. या विषयाचे आतापर्यंत आपण टोटल 5 टॉपिक अभ्यासले. हे टॉपिक अभ्यासत असताना याची संपूर्ण थेअरी, बेसिक कन्सेप्ट, अगदी लाईन टू लाईन थेअरी समजून घेतलेली, सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासले. या टॉपिकची व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता सध्या अभ्यासतोय आपण तुमचा टॉपिक नंबर 6, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आता याच्यामध्ये आपण तुमचा थिओरिटिकल पार्ट सर्व समजून घेतलेला अभ्यासक्रमातला, त्याच्यानंतर सॉल्व प्रॉब्लेम 6 पर्यंत अभ्यासलेले. आता आपण सॉल्व प्रॉब्लेम 7 नंबरचा अभ्यासणार, परंतु हे 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर हे जे आहे याचं नंबरिंग थोडंसं वेगळं आहे. इथं इन्सॉल्वन्सी पोझिशन मध्ये डिझोल्युशन म्हणजे एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला, एक पार्टनर इन्सॉल्वंट झाला, 2 पार्टनर इन्सॉल्वंट झाले, तर ते कशा पद्धतीने अकाउंटिंग करायचं, डिझोल्युशन करायचं हे याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. तर आता हा 7 नंबरचा आहे, म्हणजे इन्सॉल्वंट पार्टनर एक इन्सॉल्वंट झाला तर त्यातला 1 नंबरचा असणार आहे. मग हा इन्सॉल्वंट म्हणजे काय, सॉल्वंट म्हणजे काय, इन्सॉल्वंट झाल्यानंतर अकाउंटिंग ट्रीटमेंट म्हणजे त्यांचे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट कसे क्लोज करणार, इन्सॉल्वंट पार्टनरची डेफिशियन्सी सॉल्वंट पार्टनरला कशी डिस्ट्रीब्यूट करणार, या संदर्भात हा प्रॉब्लेम सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला थोडासा थिओरिटिकल पार्ट अभ्यासायचा, एक 5 मिनिट. हा थिओरिटिकल पार्ट अभ्यासल्यानंतर आता मी सुरुवातीला थेअरी व्हिडिओमध्ये अभ्यासू शकत होतो, परंतु तो तुमच्या लक्षात नसता आला, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम इन्सॉल्वंटचे सुरू करणार त्याच्या वेळेसच हा आपल्याला अभ्यासायचा होता. तर तो थिओरिटिकल पार्ट थोडासा अभ्यासल्यानंतर आपण एक्झाम्पलला सुरू करणार आहे. सुरुवातीचे 5 ते 7 मिनिट आपण हा थेअरी पार्ट अभ्यासणार आहोत. त्याच्यामुळे हा थेअरी पार्ट खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हाला तो प्रॉब्लेम व्यवस्थित समजेल. आणि हा प्रॉब्लेम शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम देखील चांगल्या पद्धतीने समजेल. तत्पूर्वी तुम्ही या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. तुमचे काही सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या, त्याचा नक्की विचार केला जाईल. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. थिओरिटिकल पार्ट सुरुवातीला अभ्यासू आणि देन आफ्टर आपण प्रॉब्लेम. चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला ज्या वेळेस पार्टनरशिप अभ्यासायला सुरू केलं पहिल्याच टॉपिकमध्ये, त्याच्यामध्ये पार्टनरशिपचे फीचर्स वगैरे बघितले होते. त्याच्यामध्ये एक फीचर्स होतं की पार्टनरशिपची जी लॅबिलिटी असते ती अनलिमिटेड लॅबिलिटी असते. अनलिमिटेड म्हणजे थोडक्यात काय की एखादा पार्टनर बिझनेसला जो लॉस झाला आणि हा लॉस भरून काढण्यासाठी त्या पार्टनरच्या प्रायव्हेट इस्टेट मधनं सुद्धा काय घेतले जातात, पैसे घेतले जातात त्याच्या हिस्स्याला, जेवढा लॉस येईल भरून काढण्यासाठी त्या हिस्स्याच्या प्रमाणात. म्हणजे उदाहरणार्थ आता मला काय म्हणायचंय की बिझनेसला लॉस झाला, बरोबर, आणि हा लॉस आहे, आता छोटी अमाऊंट घेतो, ₹100 हा लॉस आहे असं समजूया. आणि याच्यामध्ये 2 पार्टनर आहेत, हा ए आहे आणि हा बी आहे, बरोबर. मग हा ₹100 त्यांनी इक्वली याच्या हिस्स्याला ₹50 यांनी भरून दिला पाहिजे आणि ₹50 यांनी भरून दिला पाहिजे. पण काय होतं की बी कडे ₹50 नाही आहेत, ₹50 लॉस द्यायला, भरून द्यायला सुद्धा त्याच्याकडे तेवढे पैसे नाहीत, त्याच्याकडे पैसेच नाहीत असं समजूया, किंवा त्याच्याकडे फक्त ₹10 आहेत. त्याच्याकडे फक्त किती रुपये आहेत? 10. मग आपण त्याच्याकडे ₹50 नाहीत म्हणलं, त्याच्याकडून त्याचे ॲसेट विकून सुद्धा ₹50 त्याच्याकडे येत नाही असं समजूया. मग त्याच्याकडे जेवढे आहेत तेवढे ₹10 घेऊ, राहिलेले जे ₹40 आहेत, हे ₹40 कोणाकडून भरून काढणार बिझनेस, तर या पार्टनरला हे त्याच्या हिस्स्याचे ₹40 द्यावे लागतील. म्हणून बघा ते फीचर्स बघत असताना की पार्टनरची लॅबिलिटी ही जॉईंट, सेव्हरल आर इंडिव्हिज्युअली सुद्धा असू शकते. म्हणजे दोघांची मिळून, सेव्हरल म्हणजे इंडिव्हिज्युअल सुद्धा असणार आहे. त्याच्यामुळं अनलिमिटेड लॅबिलिटी असते, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. मग हीच कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायची की बाबा हा ₹40 जो लॉस असणार आहे किंवा ही ₹40 जे असणार आहे, याला आपण म्हणणार कॅपिटल डेफिशियन्सी. काय म्हणायचं याला? कॅपिटल डेफिशियन्सी. ती कोणाची असणार आहे? बी या पार्टनरची असणार आहे. तर ही कॅपिटल डेफिशियन्सी जर 3 पार्टनर असतील तर ही ₹40 दोघांमध्ये, म्हणजे आता इथं आपण अजून एक सी हा पार्टनर बघूया. तर हे ₹40 काय, ए ने ₹20 आणि सी ने किती रुपये? ₹20 अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केले पाहिजे. मग हे डिस्ट्रीब्यूट करताना, ट्रान्सफर करताना याची अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असणार आहे, जर्नल एंट्रीज काय असणार आहेत, हे आपल्याला बघायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल क्लोज केल्यानंतरच तो लॉस मध्ये आहे, इन्सॉल्वंट आहे, आपल्याला समजणार आहे. आणि जो इन्सॉल्वंट पार्टनर आहे त्याचा नेहमी कॅपिटल बॅलन्स हा डेबिटच असतो. मग त्या संदर्भातली काही थिओरिटिकल पार्ट आपल्याला या ठिकाणी दिलाय, तो मी तुम्हाला लाईन टू लाईन समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आय होप तुम्हाला समजेल. बघा फर्स्ट काय सांगितलंय त्यांनी
की डिझोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सिच्युएशन, याच्यामध्ये इन्सॉल्वन्सी म्हणजे काय, इन लीगल टर्मिनॉलॉजीज द सिच्युएशन वेअर द लॅबिलिटी ऑफ अ पर्सन ऑर फर्म एक्सीड इट्स असेट्स. म्हणजे काय, लॅबिलिटी ह्या काय आहेत, जास्त आहेत, म्हणजे लॅबिलिटी या जास्त आहेत कशापेक्षा, त्या फर्मच्या किंवा त्या पर्सनच्या ॲसेटपेक्षा. म्हणजे ॲसेट काय आहेत, कमी आहेत. लॅबिलिटी जास्त म्हणजे कर्ज जास्त आणि ॲसेट म्हणजे संपत्ती जर कमी असेल तर तो पर्सन काय म्हणायचं आपण, इन्सॉल्वंट म्हणजेच दिवाळखोर असं म्हणायचं. म्हणून त्यांनी म्हटले इन प्रॅक्टिस हाऊएव्हर इन्सॉल्वन्सी इज द सिच्युएशन वेअर अन इंडिव्हिज्युअल ऑर फर्म कॅनॉट रेज इनफ कॅश. म्हणजे फर्म इनफ कॅश रेज करू शकत नाही किंवा तो व्यक्तीही इनफ कॅश रेज करू शकत नाही टू मीट इट्स ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजे काय, लॅबिलिटी, म्हणजे त्याची ॲसेट विकून सुद्धा त्याची लॅबिलिटी आपण पेड करू शकत नाही, त्यावेळेस तो इन्सॉल्वंट आहे असं म्हणायचं. आणि त्यांनी पुढे सांगितले ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन, म्हणजे डिझोल्युशनच्या वेळेस इफ द पार्टनर कॅपिटल कॅनॉट शो अ डेबिट बॅलन्स आफ्टर मेकिंग ॲडजस्टमेंट. त्यांनी परत एकदा वाचतो मी, ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन इफ द पार्टनर कॅपिटल अकाउंट शो अ डेबिट बॅलन्स. म्हणजे डेबिट बॅलन्स म्हणजे काय, डेबिटची टोटल जास्त असं जर दाखवलेलं असेल, बरोबर, डेबिट म्हणजेच डेबिट बॅलन्स जास्त असणार आहे. आफ्टर मेकिंग ॲडजस्टमेंट ही इज टू ब्रिंग कॅश इन ऑर्डर टू सेटल हिज अकाउंट. म्हणजे त्याला काय करावं लागतं, त्याचे अकाउंट सेटल करण्यासाठी कॅश घेऊन यावं लागते. इफ इज अनेबल टू क्लिअर हिज डेबिट बॅलन्स, म्हणजे त्याला जर पैसे शिल्लक नसतील आणि तो त्याचा डेबिट बॅलन्स जेवढा असेल तेवढे पैसे फर्मला देऊ शकत नसेल, म्हणजेच तो अनेबल टू क्लिअर हिज डेबिट बॅलन्स असं म्हटलंय. आयदर होली ऑर पार्टली द अनरिकव्हरेबल अमाऊंट, म्हणजे तो डेबिट बॅलन्स जर रिकवर्ड झाला नाही, तो डेफिशियन्सी जर त्याची रिकवर्ड झाली नाही, तर जो अनरिकव्हरेबल पोर्शन असेल ऑफ द सेड पार्टनर मस्ट बी बॉर्न बाय द सॉल्वंट पार्टनर. मग ही कुणी पेड केली पाहिजे, सॉल्वंट पार्टनर. जे मी आता तुम्हाला सांगितले की त्याच्या हिस्स्याचा लॉस कुणी दिला पाहिजे, जे सॉल्वंट पार्टनर आहेत त्यांनी दिला पाहिजे. मग याच्यामध्ये सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगितले. याच्यामध्ये सॉल्वंट पार्टनर म्हणजे काय, अ पार्टनर हुज असेट मोर दॅन हिज लॅबिलिटी. म्हणजे काय, ॲसेट ज्याच्या जास्त आहेत आणि लॅबिलिटी ज्याच्या कमी, तो काय आहे, सॉल्वंट आहे. मग इन्सॉल्वंट कशाला म्हणायचं, इन्सॉल्वंट पार्टनर, लॅबिलिटी जास्त आहेत ॲसेट कमी, त्याला काय म्हणायचं, इन्सॉल्वंट असं म्हणायचं. म्हणून त्यांनी बघा इथं सॉल्वंटच्या बाबतीत अ पर्सन इज सेड टू बी सॉल्वंट व्हेन इट इज एबल टू पे हिज लॅबिलिटी. म्हणजे तो लॅबिलिटी त्याच्या पेड करू शकतो त्याच्या ॲसेट मधनं. म्हणून त्यांनी म्हटले अ सॉल्वंट पार्टनर मीन्स अ पार्टनर हु इज एबल टू मीट फायनान्शियल ऑब्लिगेशन. आणि इथं इन्सॉल्वंट मध्ये काय सांगितलं, इन्सॉल्वंट पार्टनर मीन्स पार्टनर हुज लॅबिलिटी आर मोर दॅन हिज असेट. लॅबिलिटी ह्या त्याच्या असेट पेक्षा जास्त असणार आहेत. अ पर्सन इज सेड टू बी इन्सॉल्वंट व्हेन ही इज अनेबल टू सॅटिस्फाय हिज लॅबिलिटी आउट ऑफ हिज असेट. म्हणजे त्याच्या तो लॅबिलिटी पेड करू शकत नाही त्याच्या असेट मधने, तो व्यक्ती म्हणजे इन्सॉल्वंट पर्सन. आता कॅपिटल डेफिशियन्सी म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितले की त्याच्या हिस्स्याचा जो डेबिट बॅलन्स असेल कॅपिटलचा, तो फर्मला देऊ शकत नाही, त्याला आपण कॅपिटल डेफिशियन्सी असं म्हणणार. म्हणून त्यांनी बघा म्हटले कॅपिटल डेफिशियन्सी मीन्स वन ऑर मोर पार्टनर हॅज डेबिट बॅलन्स ऑफ हिज कॅपिटल अकाउंट ॲट द पॉइंट ऑफ फायनल कॅश डिस्ट्रीब्युशन. म्हणजे ज्यावेळेस आपण पार्टनरला पैसे देणार आहे त्यावेळेस एखाद्या पार्टनरचा डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिटची टोटल जास्त आहे, त्याच्याकडून पैसे फर्मला येणार आहेत त्याच्या हिस्स्याचे, पण तो जर ते देऊ शकत नसेल तर तेवढे जेवढे पैसे देऊ शकणार नाहीत त्याला म्हणणार आपण कॅपिटल डेफिशियन्सी. म्हणजे उदाहरणार्थ की बाबा आता हे पार्टनर्स कॅपिटल आहे, डेबिटला त्याच्या 10,000 आहेत आणि क्रेडिटला किती 5,000. डेबिटची टोटल आपण करणार 10,000 रुपये, तीच लिहिणार क्रेडिटला 10,000 रुपये, बरोबर. बॅलन्सिंग फिगर किती राहिली 5,000. म्हणजे 5,000 रुपये हा काय याचा डेबिट बॅलन्स आहे. पण हे 5,000 रुपये जर तो पेड करू शकत नसेल त्याच्या हिस्स्याचे, किंवा ह्या 5,000 त्याची प्रायव्हेट इस्टेट विकून फक्त 2,000 रिकवर्ड झाले, राहिलेले जे 3,000 आहेत याला आपण कॅपिटल डेफिशियन्सी असं म्हणणार. आणि तेच त्यांनी या पॅराग्राफ मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय सांगितलंय बघा, हिज कॅपिटल अकाउंट ऍट द पॉइंट ऑफ फायनल डिस्ट्रीब्युशन as per the Partnership Act 1932, the liability of partner in a firm is unlimited as well as joint and several. So when a partner become a insolvent झालेला असेल, his private estate is acquired, त्याची प्रायव्हेट इस्टेट acquired करून ती सोल्ड आउट केली म्हणजे विकली. इफ ही इज अनेबल टू पे हिज ड्यू, म्हणजे त्याच्या हिस्स्याचे ड्यू तो जर ॲसेट विकून सुद्धा पे करत नसेल ड्यू
फ्रॉम फर्म हिज डेफिशियन्सी इज बॉर्न बाय द सॉल्वंट पार्टनर फॉर इन दिअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे जे सॉल्वंट पार्टनर असेल त्यांनी त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये त्याची डेफिशियन्सी काय केली पाहिजे, पेड केली पाहिजे. म्हणजे हे 3,000 रुपये जो तो देऊ शकणार ना ते बाकीच्या पार्टनरने पेड केले पाहिजे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. आय होप कॅपिटल डेफिशियन्सी क्लिअर झालेले. त्याच्यानंतर फिक्स अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता त्यांनी बघा फर्स्ट फिक्स कॅपिटल मेथड मध्ये काय सांगितलंय की अंडर दिस मेथड कॅपिटल अकाउंट्स अँड कॅपिटल मेथड अ सेपरेट करंट अकाउंट इज प्रिपेअर. म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड मध्ये 2 अकाउंट बनवतो आपण अभ्यासलं होतं ते म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड मध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. मग सेपरेट करंट अकाउंट प्रिपेअर करावं लागतं प्रत्येक पार्टनरचं. अँड ऑल ऍडजस्टमेंट आर मेड इन द करंट अकाउंट. आणि सगळ्या कॅपिटल ऍडजस्टमेंट आपण कुठं करतो, करंट अकाउंटला करतो. देन द करंट अकाउंट क्लोज केल्यानंतर बॅलन्स जो असणार आहे करंट अकाउंटचा तो ट्रान्सफर कुठं करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून त्यांनी म्हणले द बॅलन्स ऑफ करंट अकाउंट इज ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग त्याच्या अकाउंटिंग प्रोसिजर काय सांगितली, पहिली कन्सेप्ट मध्ये त्यांनी असं सांगितले ट्रान्सफर ऑफ बॅलन्सेस ऑन इन्सॉल्वंट पार्टनर करंट अकाउंट टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे इन्सॉल्वंट पार्टनरचा करंट अकाउंटचा बॅलन्स त्याच्या कॅपिटल अकाउंटला जर ट्रान्सफर करायचा असेल तर एंट्री काय, इन्सॉल्वंट पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पुढे त्यांनी सांगितलं की ट्रान्सफर ऑफ डेफिशियन्सी ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर. म्हणजे कॅपिटल डेफिशियन्सी जर इन्सॉल्वंट पार्टनरची त्याच्या कॅपिटल अकाउंटला कोणाच्या, सॉल्वंट पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला जर ट्रान्सफर करायचे असेल तर एंट्री काय होणार, सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पुढे त्यांनी सांगितले ट्रान्सफर ऑफ द बॅलन्स ऑफ सॉल्वंट पार्टनर करंट अकाउंट टू दिअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे सॉल्वंट पार्टनरचा जर बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल तर सॉल्वंट पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि फायनल सेटलमेंट ऑफ सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची एंट्री काय होणार आहे, तर सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सर काही समजत नाही पण टेन्शन घेऊ नका, याचा आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये अभ्यासणार आहोत त्यावेळेस तुम्हाला नक्की लक्षात येईल. जनरल एंट्रीचा पार्ट थोडासा किचकटत जातो. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये काय सांगितलंय, अंडर दिस फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड ओनली कॅपिटल अकाउंट आर ओपन, नो करंट अकाउंट आर ओपन, all the adjustment were made in capital account of partners, deficiency of insolvent partner capital account is transferred to solvent partners capital account and in their profit sharing ratio. आणि मग त्याची जी एंट्री आहे डेफिशियन्सी ट्रान्सफर करण्याची, सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इन्सॉल्वंट पाहिजे होता तिथे, इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अशा पद्धतीची त्याची जनरल एंट्री होणार आहे. हा थेरोटिकल पार्ट समजून घेतल्यानंतर आपण आपल्या प्रॉब्लेमला सुरू करूया. फर्स्ट आपण काय करूया, आपलं एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ते सॉल्व्ह करायला सुरुवात करू. मी या ठिकाणी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल असेल. बघा काय सांगितलंय की विद्या, शर्मिला अँड मेघा तिघ जणी पार्टनर आहेत. विद्या, शर्मिला आणि मेघा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 5:3:2 आणि त्यांची बॅलन्स शीट दिलेली. बघा या ठिकाणी विद्या, शर्मिला आणि मेघाचं कॅपिटल दिलेलं आहे ते आपण कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार, क्रेडिटला. करंट अकाउंट दिलेले बघा, करंट अकाउंटचा बॅलन्स करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार, क्रेडिटला लिहिणार. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल रिअलायझेशनच्या क्रेडिटला. सन्ड्री ॲसेट हे रिअलायझेशनच्या डेबिटला. बँकेचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला. आणि करंट अकाउंटचा मेघाचा बॅलन्स दिलेला आहे तो आपण काय करणार, करंट अकाउंट तयार करणार तिचं आणि तिच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करणार. बघा काय सांगतोय की ज्या वेळेस आपल्याला कॅपिटल अकाउंटचा आणि करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला असेल त्यावेळेस दोन्ही अकाउंट तयार करायचे, कॅपिटल अकाउंट देखील आणि करंट अकाउंट देखील. आणि ऍडजस्टमेंट मध्ये बघा एक 4-5 ऍडजस्टमेंट आहेत. दे डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म. सन्ड्री ॲसेट रिअलाइज 80%, ॲसेट विकल्या 80%ला म्हणजे 20% लॉसने. कॅश येणार आहे कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला. रेकॉर्डेड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 8,000 पेड केले, लॅबिलिटी पेड केली रिअलायझेशनच्या डेबिटला. कॅश जाणार आहे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. रिअलायझेशन एक्सपेन्सेस 6,000 रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होणार आहे. सन्ड्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल वेल पेड ऑफ 34,000 रुपये म्हणजे दोन्ही मिळून 34,000 रुपयाला पेड केले. हे रिअलायझेशनच्या डेबिटला आणि पैसे जाणार आहेत कॅशच्या क्रेडिटला. आणि मेघा बिकम इन्सॉल्वंट. बघा मेघा इन्सॉल्वंट आहे. मेघा आपली 2 नंबरची 1 नंबरची काय पार्टनर असेल ती. आणि ₹2,000 वेअर रिकवर्ड फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट. तिच्या इस्टेटमधनं 2,000 आले म्हणजे कॅश आली 2,000. कॅश अकाउंट डेबिट टू मेघा कॅपिटल. कोण म्हणणार आपण, टू मेघा कॅपिटल अकाउंट. अशा पद्धतीची त्याची एंट्री होणार
आहे. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपली बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊया. कॅपिटल अकाउंट दिलेले बघा त्यांनी आपल्याला. कॅपिटल अकाउंट आपण तयार केले. विद्या, शर्मिला आणि मेघा आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहिणार आपण. आता पहिल्यांदा पार्टनर्स करंट आहे आणि खाली मी कॅपिटल दिलेले. दोन अकाउंट तयार केलेले, पार्टनर्स करंट आणि कॅपिटल अकाउंट असं दोन्ही. आणि कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटलला लिहायचा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि तिघींचाही आपण त्या ठिकाणी लिहून घेणार आहोत. 50, 40 आणि 30,000. विद्याचा 50,000, तिचा 40,000 आणि हिचं किती लिहिणार आपण 30,000 रुपये. नेक्स्ट बघा, करंट अकाउंटचा बॅलन्स दिला विद्या आणि शर्मिलाचा. करंट अकाउंट तयार केले. करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅरीड डाऊन आहे, ब्रॉट डाऊन लिहा. आणि विद्या आणि शर्मिलाच्या कॉलम मध्ये आपण लिहिणार आहोत 6,000, 6,000, 6,000 अँड 6,000. इथं डॅश त्याचा दिलाच नाही. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेएबल आपण आपल्या कुठं जायचं रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय सन्ड्री लॅबिलिटीज. त्याला आपण अंडरलाईन करणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण आपल्या लॅबिलिटी लिहायच्या. फर्स्ट लिहिणार क्रेडिटर्स आणि देन नेक्स्ट लिहिणार बिल्स पेएबल. क्रेडिटर्सची अमाऊंट लिहिणार 28,000 आणि बिल्स पेएबल लिहिणार आपली 10,000 रुपये. टोटल 38,000 आउटरला. 38,000 आपण आउटरला लिहिलं. दॅट नेक्स्ट बघा ऍसेटला जाऊया. ऍसेटला काय काय आहे बघा. सन्ड्री ऍसेट रिअलायझेशनच्या डेबिटला डायरेक्ट लिहू टू सन्ड्री ऍसेट आणि आपल्याला डायरेक्ट त्याची अमाऊंट दिली ते अमाऊंट या ठिकाणी लिहून घेऊया. कोणकोणते ऍसेट आहेत ते दिलंच नाही. सन्ड्री ऍसेट आपण लिहिणार 1,00,000 बघा किती दिले 28,000 आहे ते लिहून घेऊया. 1,28,000 आउटरला. त्याच्यानंतर करंट अकाउंट बँकचा बॅलन्स दिला. बँक अकाउंटच्या डेबिटला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार. बँक अकाउंटच्या डेबिटला जाऊन लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याचा बॅलन्स जो आहे तो लिहिणार 16,000 रुपये. 16,000, 16,000. करंट अकाउंटचा बॅलन्स दिला मेघाचा. आपण करंट अकाउंट तयार केले त्याच्या डेबिट साईडला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि मेघाच्या कॉलम मध्ये त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹26,000, 26,000 रुपये. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, असेट लॅबिलिटी ट्रान्सफर केल्या. सन्ड्री असेट रिअलाइज 80% म्हणजे 20% लॉसने विकली. आपल्याला पैसे येणार आहेत बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. त्याला अंडरलाईन करू. खालच्या वेळी लिहू सन्ड्री असेट. सन्ड्री असेट येते 1,28,000 त्या 20% लॉसने विकल्या म्हणजे 12,800 रुपये लॉस. 10% तर 20% किती 12, 12, 24, 25,600. 1,28,000 मधनं 25,600 जर गेले तर 1,02,400 रुपयाला त्या असेट विकलेल्या असणार आहेत. एवढे पैसे येतील. कॅशच्या डेबिटला लिहायचं टू रिअलायझेशन. अकाउंट अमाऊंट लिहिणार 1,02,600 रुपये. 400 रुपये 1,02,400. नेक्स्ट अनरेकॉर्डेड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता बघा हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रिअलायझेशन एक्सपेन्सेस आणि सन्ड्री क्रेडिटर्स वगैरे सगळे पेड करायचे आपल्याला. आपण काय करणार, पहिल्यांदा हे अनरेकॉर्डेड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड केले तर एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू बँक अकाउंट. त्याला अंडरलाईन करायची आणि त्याच्यामध्ये लिहायचं आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याची अमाऊंट बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची किती 8,000 रुपये. तर ती 8,000 रुपये आपण आउटरला लिहून टाकूया डायरेक्ट 8,000 आणि हे पेड केले. दुसरा इफेक्ट बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन. अमाऊंट लिहिणार ₹8,000, 8,000 रुपये. दॅन नेक्स्ट 3 नंबर रिअलायझेशन एक्सपेन्सेस 6,000 आहेत. हे सुद्धा रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटलाच टू बँक अकाउंट ऑब्लिक कॅश लिहितो कंसात एक्सपेन्सेस आणि अमाऊंट लिहिणार ₹6,000, 6,000. दुसरा इफेक्ट बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट कंसात एक्सपेन्सेस अमाऊंट लिहिणार ₹6,000, 6,000. दॅन नेक्स्ट बघा पुढे काय सांगितलंय, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल दोन्ही पेड केलेत. मग हे सुद्धा रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. त्याला अंडरलाईन करणार आणि दोन्ही लॅबिलिटी एकत्रित 34,000 रुपयाला पेड केल्यात. खालच्या ओळीला लिहितो सन्ड्री क्रेडिटर्स किंवा नुसतं क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. अमाऊंट लिहिणार ₹34,000, 34,000 रुपये. हे इकडे डेबिटला आहेत बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन. अकाउंट लिहिणार अमाऊंट लिहिणार ₹34,000 आणि लास्ट ऍडजस्टमेंट मेघाने 2,000 रुपये, ती इन्स्टॉलमेंट आहे, तिने 2,000 रुपये दिलेले आहेत कॅश अकाउंटच्या डेबिटला. मेघा बिकम इन्स्टॉलमेंट म्हटले म्हणजे ती इन्स्टॉलमेंट झाली आणि 2,000 रुपये तिच्या प्रायव्हेट इस्टेटमधनं भेटले म्हणजे कॅशच्या डेबिटला टू मेघा कॅपिटल. मेघा कॅपिटल न म्हणता करंट अकाउंट म्हणा, सॉरी कॅपिटलच म्हणा, मेघा कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹2,000, 2,000 आणि मेघा कॅपिटलच्या क्रेडिटला आपण लिहिणार आहोत बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट.
आणि मेघाच्या कॉलम मध्ये लिहिणार 2000 रुपये. संपलेले क्लोज करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू. रिव्हॅल्युएशनचा जर अंदाज घेतला तर डेबिटची टोटल जास्त दिसते आपल्याला. डेबिटची टोटल येणार आहे 1,76,000. तीच आपण क्रेडिटला लिहून घेऊया ₹1,76,000. आणि वरच्या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर 35,600 रुपये. हा लॉस राहतोय 1, 2, 3 आणि चौथ्या ओळीला लिहायचं बाय पार्टनर्स करंट अकाउंट. हा लॉस जो आहे तो करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा, त्याला आपण अंडरलाईन करणार. आणि याच्यामध्ये आपले 3 पार्टनर आहेत, ते पार्टनरची नावं लिहून घेऊया आपण. फर्स्ट विद्या, ती लिहिणार 17,800. त्याच्यानंतर शर्मिला 10,680 आणि लास्ट लिहिणार आपण मेघा, तिच्या हिस्साला हा लॉस येणार आहे 7,120. हा इकडे क्रेडिटला आहे. पार्टनर्स करंट अकाउंटचे कुठे लिहिणार? डेबिटला. पार्टनर्स करंटला जायचं आणि त्या ठिकाणी डेबिटला लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट. आणि त्याची अमाऊंट लिहिणार एकाची 17,800, एकाची 10,680 आणि एकाची 7,120. आणि आता बघा क्लोज करायला सुरुवात करू. सगळ्यांच्या डेबिटच्याच टोटल जास्त आहेत. तर विद्याची 17,800 डेबिटची, याची 10,680 आणि याची 7,26, 33,120. तेच इकडं लिहिणार 17,800, 10,680 आणि 33,120. आता वजा होण्यासाठी काहीच नाही बघा. इकडे मेघाचं 33,120 क्रेडिटची त्याची करंट अकाउंटची बॅलन्सिंग फिगर आहे. 10,680 मधनं 6 जर गेले तर 4,680 आणि 17 मधनं 6 जर गेले तर 11,800 रुपये येणार आहेत. याला लिहायचं आपण बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कुठं ट्रान्सफर करायचं? बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा याची एंट्री काय होणार आहे? हा बॅलन्स कुठे? त्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला. ट्रान्सफर कुठं करणार? रिअलायझेशन पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. म्हणजे विद्या कॅपिटल अकाउंट डेबिट, विद्याचा बॅलन्स ट्रान्सफर करताना टू विद्या करंट अकाउंट. शर्मिलाचं काय? शर्मिला कॅपिटलच्या डेबिटला, शर्मिला करंटच्या क्रेडिटला. म्हणजे शर्मिला कॅपिटल अकाउंट डेबिट टू शर्मिला करंट अकाउंट, अशी जनरल एंट्री होणार आहे. तेच त्या थेरॉटिकल पार्टमध्ये सांगितलं होतं. आता हा बॅलन्स इकडे क्रेडिटला आहे. ट्रान्सफर करताना आपण डेबिटला ट्रान्सफर करणार टू करंट अकाउंट. अमाऊंट लिहू पहिल्याची 11,800, दुसरा 4,680 आणि तिसरा 33,120 रुपये. 33,120. आता लक्षात घ्या, हे क्लोज करायचं. मी थोडंसं वर घेतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल होईल. आता जो आपला इन्सॉल्वंट पार्टनर आहे त्याचं कॅपिटल अकाउंट आधी क्लोज करायचं. बघा इन्सॉल्वंटच्या डेबिटची टोटल किती? इथं मी वाटलं तर इथं एक वर्किंग करतो आणि वर्किंग नोटला नाव देतो कॅल्क्युलेशन ऑफ मेघाज कॅपिटल डेफिशियन्सी ऑफ मेघा. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल डेफिशियन्सी ऑफ मेघा, त्याला आपण अंडरलाईन करूया. आणि याच्यामध्ये मेघाची डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल बघणार आहोत. मग डेबिट टोटल म्हणणार आपण कॅपिटलची, बरं का, डेबिटची टोटल. डेबिट टोटल बघा, आता डेबिटची टोटल मेघाची किती होती? 33,120. आपण हे सगळं कच्चं करतोय, डायरेक्ट लिहित नाही. 33,120 रुपये. आणि यातनं लेस करणार क्रेडिट टोटल. बघा आता क्रेडिटची टोटल किती ती मेघाची? बघा हे 30 आणि 2 32 येते. क्रेडिटची टोटल काय करणार? 32,000 रुपये आपण वजा करणार. तर वजा 33,120 मधनं 32 गेले तर 1,120 रुपये शिल्लक राहणार. मग हे 1,120 ही काय? त्याची कॅपिटल डेफिशियन्सी. याला काय म्हणणार आपण? कॅपिटल डेफिशियन्सी. आणि ही कॅपिटल डेफिशियन्सी आपले जे सॉल्वंट पार्टनर आहेत, 2 आहेत बघा. कोण आहेत सॉल्वंट पार्टनर? पहिली आहे विद्या आणि दुसरी आहे शर्मिला. या सॉल्वंट पार्टनर मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. आता यांचा रेशो काय आहे बघा? विद्या आणि शर्मिलाचा रेशो प्रॉब्लेम मध्ये जाऊन बघा. ही इन्सॉल्वंट आहे, तिचा हिस्सा काढून टाका. 5 आणि 3 हा त्यांचा रेशो आहे. मग आपण तो रेशो या ठिकाणी वाटलं तर मी लिहून घेतो. 5 आणि 3 या रेशो मध्ये ते डिस्ट्रीब्यूट करणार. मग किती होतील बघा? 1,120. या रेशोची बेरीज 5 आणि 3 8. त्यातले 5 हिस्से कोणाला भेटणार आहे? विद्याला भेटणार आहेत. तर विद्याच्या हिस्स्याला ती डेफिशियन्सी किती येणार आहे? ₹700. किती येणार आहे? 700. आणि शर्मिराजच्या हिस्स्याला किती येते बघा? 1,120 रुपये डेफिशियन्सी येते. रेशोची बेरीज 8 आणि शर्मिलाचा हिस्सा 3 आहे. तर तिच्या हिस्स्याला ती डेफिशियन्सी येणार आहे 420 रुपये. ही डेफिशियन्सी ते भरून काढणार आहेत. मग याची जी एंट्री असणार, ही एंट्री कोण भरून काढणार? जे डेफिशियन्सी भरून काढणार आहेत त्यांना देणार डेबिट. म्हणजे विद्या कॅपिटल अकाउंट डेबिट 700 रुपये, शर्मिला कॅपिटल अकाउंट डेबिट
420 रुपये टू मेघा कॅपिटल, टू मेघा. अमाऊंट लिहिणार 1120 रुपये. ही जनरल एंट्री होणार आणि या जनरल एंट्रीचे इफेक्ट द्यायचे. आता लक्षात घ्या, आपण काय करूया, आता अकाउंट क्लोज करूया. याच्या डेबिटची टोटल किती आली होती सर? आपण डेबिटची टोटल काढली 33,120 रुपये. तीच लिहिली इकडे 33,120 रुपये. त्या 33,120 मधनं हे 32,000 वजा केलं तर किती आले? 1,120. ते आपण वाटले. ते वाटले कसे वाटले? त्याच्यामध्ये पहिली पार्टनर जी होती आपली टू विद्या, विद्या कॅपिटल. बघा जनरल एंट्रीचे इफेक्ट द्यायचे. मी ही जनरल एंट्री विद्या कॅपिटल आणि शर्मिला कॅपिटल, बरोबर ना? म्हणजे विद्या आणि शर्मिलाच्या डेबिटला आणि मेघाच्या क्रेडिटला, मेघाच्या क्रेडिटला या दोघांची नावं लिहिणार, विद्या आणि शर्मिलाची. म्हणून मी आता मेघाच्या कॅपिटलच्या क्रेडिटला इफेक्ट देतो बाय विद्या कॅपिटल 700 रुपये आणि बाय शर्मिला कॅपिटल. अमाऊंट बघा विद्याच्या कॉलम मध्ये लिहितो, विद्याच्या कॅपिटलच्या क्रेडिटला बाय शर्मिला कॅपिटल 420 रुपये. हे इकडे क्रेडिटला आहे कोणाच्या? मेघाच्या. काय लिहिलंय? विद्या आणि शर्मिला. मग विद्या आणि शर्मिलाच्या डेबिटला लिहिणार टू मेघा कॅपिटल. अमाऊंट लिहिणार विद्याच्या कॉलम मध्ये 700 आणि शर्मिलाच्या कॉलम मध्ये 420. तिचं जे कॅपिटल अकाउंट आहे 33,120 रुपयाने क्लोज झालं. आता रिमेनिंग पार्टनरचं क्लोज करायचं. बघा इकडं विद्याची क्रेडिटची टोटल जास्त आहे 50,000 आणि इकडं 40,000 शर्मिलाची. ती जिकडे लिहिणार 50,000 आणि 40,000. त्यातनं ह्या वर्षा दोन अमाऊंट जर वजा झाल्या तर एकाचं 37,500 आणि एकाचं येणार आहे 34,900 रुपये, 34,900. इथं डॅश करणार आणि याला आपण लिहिणार बाय आपलं टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. हे पैसे काय करायचे? त्यांना फर्मला द्यायचेत. मग हे बँक ऑब्लिक कॅश म्हणजे बँक आणि कॅशच्या कुठे लिहिणार? क्रेडिटला. आपण बँक ऑब्लिक कॅश अकाउंट तयार केले, त्याच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी आपल्या पार्टनरची नावं लिहायची. फर्स्ट बाय विद्या कॅपिटल आणि त्याची अमाऊंट लिहिणार 37,500 आणि बाय शर्मिला कॅपिटल 34,900, 34,900. आणि आता क्लोज करूया हे कॅश अकाउंट आपलं. बघा क्लोज होते का बघायचं. 00 5 9 4 हात आला 1 9 15 19 7 26 4 30 हात आले 3 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12 हे 012 म्हणजे 1,20,000 क्रेडिट टोटल. इकडं 20,400 ती इकडे 00,404 इथं 6 4 10 चाला 1 2 आणि इथं 81 म्हणजेच किती आलं बघा 1,20,400 रुपयाने हे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आपल्या प्रॉब्लेमचं क्लोज झालेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.